महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी गोमातेला राज्यमाता हा दर्जा देऊन घोषित केलं। विश्व हिंदू परिषद अनेक वर्षापासून गोमातेच्या संरक्षणाकरता, त्यांची कत्तल रोखण्याकरता प्रयत्नशील आहे। करपात्रीजी महाराज शंकराचार्यजी होते, त्यांच्या नेतृत्वापासून आम्ही गोहत्या रोखण्याचा प्रयत्न करतोय। अनेक कार्यकर्ते आमचे गौहत्येला जाणाऱ्या गायींचं रोखण्याचं काम, परिवहन जे आहे त्याचं रोखण्याचं काम आम्ही अनेक वर्षापासून करतोय। शेती करणारा जो कास्तकार आहे त्याला गायीचं महत्त्व कसं आहे, त्याच्या शेणामध्ये, मूत्रामध्ये काय काय तत्व आहे त्याचं सांगण्याचं काम आम्ही करतोय। नागपूरजवळ जे देवलापार आहे तिथे गौविज्ञान अनुसंधान केंद्र मागच्या अनेक वर्षापासून संचालित होत आहे। गौमूत्रापासून आणि शेणापासून आम्ही 40 प्रकारची औषधी निर्माण केलेली आहे, अनेक प्रकारच्या वस्तू निर्माण केलेल्या आहेत, अनेक गोशाळांमधून या सगळ्या गोष्टी निर्माण होत आहेत। त्यामुळे गायीचं महत्त्व मी सांगण्याचा प्रयत्न करतोय। पण गौहत्येवर ते पूर्ण प्रतिबंध हा लागला पाहिजे अशी जी आमची डिमांड आहे, हे पूर्ण देशामध्ये लागलं पाहिजे ही जी आमची डिमांड आहे। त्याच्यामध्ये आम्हाला यश सध्या मिळाले नाही, तरी पण काही राज्यांनी आपल्या आपल्या राज्यामध्ये गौहत्येवरती, गौपरिवहनावरती जे प्रतिबंध लावलेला आहे त्याचा पुढचा एक पाऊल महाराष्ट्र सरकारने घेतला आणि राज्यमाता घोषित केलं। त्याबद्दल आम्ही इथल्या राज्य शासनाचा खूप धन्यवाद करतो, खूप आभार मानतो। पुढच्या काळामध्ये जेव्हा मी मुंबईला जाईल तेव्हा प्रत्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची, राज्यपालांची भेट घेऊन त्यांना धन्यवाद देण्याचं काम विश्व हिंदू परिषदेतर्फे करू असं मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो। आणि सर्व हिंदूंचा हा विजय आहे असं पण तुमच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।